मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मराठा पाटील समाजाचा राज्यस्तरीय वधूवर व पालक परिचय मेळावा संपन्न। आदर्श शिक्षक, आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराचे वितरण। अंचलवाडी येथे जागमातेच्या यात्रोत्सवानिमित्त मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते महाआरती। मौलीगंज येथील शाळा क्रमांक 25 येथे उर्दू वक्तृत्व स्पर्धेचा शुभारंभ आणि साक्री रोडवरील वृद्धाश्रम येथे फळे व खाटा वाटप। आता बातमीपत्र विस्ताराने। खानदेशातील समस्त मराठा पाटील समाजाचा राज्यस्तरीय वधूवर व पालक परिचय मेळावा धुळे शहरातील शिवतीर्थजवळील सैनिक कल्याण लॉन येथे रविवारी संपन्न झाला। खानदेशातील समस्त मराठा पाटील समाजाचा राज्यस्तरीय वधूवर व पालक परिचय मेळावा धुळे शहरातील शिवतीर्थजवळील सैनिक कल्याण लॉन्स येथे रविवारी संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट एम.एस. पाटील हे उपस्थित होते। माजी आमदार शरद पाटील, ॲडव्होकेट जे.टी. देसले यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीप प्रज्वलन करीत मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते वधूवर सूची पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले। अनेक मान्यवरांनी मेळाव्यात प्रबोधन केले। या प्रसंगी अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विके भदाने, सुधाकर बेंद्रे, जय हिंद शैक्षणिक संस्थेचे व्हाईस चेअरमन चंद्रशेखर पाटील, हृदयरोग तज्ञ डॉक्टर दिलीप पाटील, रणजित भोसले, सामाजिक नेते भानुदास बगदे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळ्यामध्ये खानदेशातील मराठा पाटील समाजाचा वधूवर व पालक परिचय मेळावा घेतलेला आहे। गेल्या 3-4 महिन्यापासून खानदेशामध्ये 4 जिल्ह्यात वधूवरांची नोंदणी आपण केली आणि या मेळाव्यामध्ये 451 वधूवरांची सूची पुस्तकाचं प्रकाशन करून ती पालकांना आपण वाटप केली। या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये दीपप्रज्वलन झाल्यानंतर मान्यवरांचा सत्कार समारंभ आपण केला। मान्यवरांनी या समाजाला फार मोठं प्रबोधन केलेलं आहे की अलीकडे जे वारंवार घटस्फोट, लग्न मोडणे किंवा अनेक समस्या या म्हणजे लग्नाच्या संदर्भात पालकांपुढे झालेल्या आहेत, त्या संदर्भात मान्यवरांनी अत्यंत उत्कृष्ट असं प्रबोधन या मेळाव्यामध्ये केलेलं आहे। आणि सूची पुस्तिका इतकी सुंदर आहे की त्याच्यामध्ये सगळे फॅकल्टीचे सगळ्या प्रकारची मुलं आणि मुली म्हणजे इंजिनियर, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, घटस्फोटी, व्यावसायिक, सर्वसामान्य सगळ्याच प्रकारच्या सगळ्या कॉलेजच्या मुलामुलींची उत्कृष्ट माहिती आहे खानदेशातली। त्याच्यामुळे भरपूर लग्न या पुस्तिकेतून जमतील आणि अशा पद्धतीने या मेळाव्याचं आयोजन आपण केलं आहे। समाजाला चांगल्या प्रकारचं प्रबोधन या संदर्भातून ते आपण दिलेलं आहे। आता पुढे आणखी आपण मेळावा घेण्यापेक्षा एक सूची पुस्तिका आपण आता काढतो आहे, ती मार्चमध्ये काढली जाईल। 2 महिने मुलामुलींच्या नोंदण्या होतील। मेळावा न होताना उत्कृष्ट सूची पुस्तिका त्यांना देऊ, म्हणजे जेणेकरून आज लग्नाच्या संदर्भात जे पालक चिंतेत आहेत मुलींच्या संदर्भात, मुलांच्या संदर्भात, त्यांना सूची पुस्तिकेचा आधार मिळेल आणि अनेक मुलामुलींची माहिती होऊन लग्न सहज आणि सोप्या मार्गाने जमावेत, हा एक प्रमुख उद्देश ठेवून हे सगळं कार्य आपलं चाललेलं आहे। आज जवळपास खानदेशातून आणि जवळच्या राज्यातून जवळजवळ 2,500-3 हजार पालक आणि त्यांचे 200-300 वधूवर या ठिकाणी उपस्थित आहे आणि आता वधूवरांचा परिचय सुरू आहे। अशा पद्धतीने या परिचयातून सुद्धा काही लग्न 15, 20, 25 लग्न या परिचयातून मार्गी लागू शकतात। असं हे जे प्रयोजन आहे, समाजाला कुठेतरी आधार मिळावा लग्नाच्या संदर्भात, हा एक अनंत असा एक उच्च विचारांच्या विचाराने हे सगळं चाललेलं आहे आणि त्याचा समाजाला निश्चितपणे लाभ होईल। महाराष्ट्र शिक्षक संघटनेतर्फे पूज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श शाळा पुरस्कार व संघटनेच्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम धुळे शहरातील स्टेशन रोडवरील हिरेभवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। महाराष्ट्र शिक्षक संघटनेतर्फे पूज्य साने गुरुजी जयंती निमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श शाळा पुरस्कार व महाराष्ट्र शिक्षक संघटना दिनदर्शिका 2024 प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम स्टेशन रोडवरील हिरेभवन येथे रविवारी संपन्न झाला। या कार्यक्रमात धुळे तालुक्यातून संजय यमराज अमृतकर, साक्री तालुक्यातून श्रीकांत दिलीप अहिरे, शिरपूर तालुक्यातून राकेश मगन पाटील, शिंदखेडा तालुक्यातून मनोज कुमार अरुण पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले। तसेच जिल्हा परिषद शाळा वऱ्यापानी तालुका शिरपूर, जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा कासारे, जिल्हा परिषद केंद्र शाळा दबाशी, जिल्हा परिषद शाळा लोहगड आदी शाळांना
आदर्श शाळा म्हणून पुरस्कारित करण्यात आले. त्याचप्रमाणे बोराडे येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचे मुख्याध्यापक तापीराम सकऱ्या पाटील यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, मानवश्री देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब आकलाडे, सभापती हर्षवर्धन दैते, संदीप पाटील, अनंतराव पाटील, राजेंद्र नांद्रे, राज्य कोषाध्यक्ष रामराव पाटील, राज्य उपाध्यक्ष नरेंद्र देवरे, नवीनचंद्र बधाने, हनुमंतराव पाटील, किरण बेडसे, जयंतराव पाटील, संजय पाटील, नवनीत ठाकरे, विलास चौधरी, प्रमोद गांगुर्डे, सुभाष देवरे, सतीश पाटील, संजय पवार, ज्ञानेश्वर डोळे, सुरेश पाटील आदी उपस्थित होते. आमची महाराष्ट्र शिक्षक संघटना दरवर्षी पूज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त आदर्श शिक्षक, आदर्श शाळा व आदर्श मुख्याध्यापक असे पुरस्कार देऊन जे जिल्हा परिषद शाळांवर उत्कृष्ट काम करतात अशा काम करणाऱ्या शिक्षकांची, शाळांच्या शिलेदारांची व आदर्श मुख्याध्यापकांची आम्ही आमच्या संघटनेच्या जिल्हाभर असलेल्या नेटवर्कमार्फत निवड करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना व इतर शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी हा कार्यक्रम सन 2003 पासून आयोजित करीत असतो. या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान माननीय शिवाजीराव दहिते, अध्यक्ष जिल्हा परिषद धुळे यांनी 2004 पासून आम्हाला या कार्यक्रमाची प्रेरणा दिली. त्याचप्रमाणे आज देखील साने गुरुजी जयंतीनिमित्त माननीय श्री शुभम गुप्ता साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे, माननीय श्री BS आकलाडे साहेब, शिक्षणाधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे, त्याचप्रमाणे माननीय श्री हर्षवर्धनजी दहिते, कृषी व पशुसंवर्धन सभापती, त्याचप्रमाणे विशालदादा देसले, उपजिल्हा प्रमुख शिवसेना यांच्या उपस्थितीत आज हा आदर्श शिक्षक, आदर्श शाळा व आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार वितरण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीने व सहकार्याने संपन्न झाला आहे. या कार्यक्रमासाठी मला आमच्या संघटनेच्या सर्व शिलेदारांची मदत होत असते. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांचं देखील आम्हाला या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभत असतं आणि एक चांगले काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांचा गौरव करण्याचं भाग्य आम्हाला लागतो. याबद्दल मी स्वतःला नशिबान समजतो. हेच कार्य आम्ही यापुढे सुरू ठेवू. थांबतो. धन्यवाद. अंबळनेर तालुक्यातील अंचलवाडी येथे जागमातेचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंत्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अंबळनेर तालुक्यातील अंचलवाडी येथे जागमाता यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते देवीची पूजा अर्चा करून महाआरती करण्यात आली. पुरातन काळापासून रवंदळ कुळाची दैवत कुलस्वामिनी जागमाता असून या जागमाता वडाच्या झाडातून प्रकट झाल्याने या ठिकाणी रवंदळ परिवाराने जागमाता मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. तेव्हापासून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या एकादशीला यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. 2 दिवस चाललेल्या यात्रोत्सवात आजूबाजूच्या परिसरातील पंचक्रोशीतील भाविक भक्त येऊन जागमातेचे दर्शन घेऊन या ठिकाणी आपले नवस फेडत असतात. यासाठी ग्रामस्थांतर्फे संपूर्ण तयारी केलेली असते. यात्रोत्सवानिमित्त शनिवारी तगतरावाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर रात्री लोकनाट्य तमाशा संपन्न झाला. यात्रोत्सवात विविध वस्तूंची दुकाने थाटली होती. यावेळी शशी रवंदळे, सामाजिक कार्यकर्ते सुनील बाबा, सरपंच रेवती पाटील, उपसरपंच राजेंद्र पाटील, पोलीस पाटील मंगला पाटील, माजी सरपंच जिजाऊराव पाटील, भगवान पाटील, दादाभाई पाटील, भिकन पाटील, विनोद पाटील, दत्तात्रय पाटील, भिकन पाटील, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, अशोक बालेराव, बळवंत पाटील आदी उपस्थित होते. राज्याप्रत्येक भगवंताने साकार केलेलं असतं. राज्यातल्या प्रत्येक देवी देवतांना कायम साकार शेतकऱ्याचं समाधान प्रगती झाली. शेतकऱ्याच्या दृष्टीनं या फळांसाठी आपत्ती येत असतात सगळ्या दूर झाल्या पाहिजे. हे जागमाता अंचलवाडीचं जे देवस्थान मला स्वतःला त्याचा अनुभव आहे. आतापर्यंत या ठिकाणी माता टेकल्यानंतर जागमातेचा ज्या दृष्टीकरता आपण त्यांना साकार घातलेला हे काही मला सांगायची फार काही आवश्यकता वाटत नाही. मी मंत्री झाल्यानंतर, मदत पुनर्वसन मंत्री झाल्यानंतर ज्या आता दुष्काळाची जर का प्रश्न असेल तर जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा एवढे सदृश दुष्काळ परिस्थितीमध्ये शासनाने सर्कल एवढ्या मोठ्या प्रमाणावर घेतलेले की यापूर्वी कधीच झालेली नाही. आता जळगाव, धुळे, नंदुरबारला जी काही शासकीय मदत, अवकाळी असेल, अतिवृष्टी असेल, या सगळ्या ज्या मदती आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये ह्या वर्षाच्या ज्या ताबडतोब त्याच्या मिळतील याचा विचार केला जातो. मागच्या ज्या होत्या त्या मिळवण्यासाठी आत्तापर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालले आहेत. सर्वात महत्त्वाचं
महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा तो सिंचन क्षमता होऊ शकते. म्हणून तापी असेल, बोरी असेल, पांढरा असेल किंवा अन्य कुठल्या नद्या असतील, या सगळ्या नद्या क्षमता वाढवणे, शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचणे ही खरी प्रतिज्ञा किंवा हा खरा संकल्प धुळे शहरातील मौलवीगंज येथील शाळा क्रमांक 25 येथे उर्दू वक्तृत्व स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. धुळे शहरातील मौलिगंज शाळा क्रमांक 25 येथे उर्दू वक्तृत्व स्पर्धेचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना वक्तृत्व कलेसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या हेतूने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत धुळे शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. या स्पर्धा 2 गटात घेण्यात येत आहे. इयत्ता 6वी व 7वी कनिष्ठ गट तसेच इयत्ता 8वी व 9वी वरिष्ठ गट अशा 2 गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दोन्ही गटात विशेष गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना समान बक्षीस देखील मान्यवरांच्या हस्ते दिले जाणार आहे. यावेळी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, शहराचे आमदार फारुख शाह आदि उपस्थित होते. ये जो प्रोग्राम रखा हुआ है कि उर्दू हाई स्कूल के छोटे लड़के लड़कियों को वक्तृत्व स्पर्धा, ये इतना इनोवेटिव है, मुझे इतना मतलब दिल से मेरी खुशी हुई कि एक अच्छा कार्यक्रम है कि हम लोग छोटे स्कूल के बच्चों को एक टॉपिक दे रहे हैं और उनके ऊपर वो प्रिपेयर करके वो हमारे सामने अपने विचार रख रहे हैं. इसी हिसाब से दोस्तों अपनी अपनी धीरे धीरे पर्सनैलिटी बढ़ती रहती है. मेरी मतलब एक अलग प्लेटफॉर्म पे जब मैं आऊंगा तब मैं छोटे बच्चों से ही बात ज्यादा करूंगा और आज मेरे पास वक्त नहीं है, लेकिन इतना ही कहना चाहूंगा कि अपने दिमाग में ऐसे कोई भी बात ना लाए जिससे आपकी ग्रोथ जो है वो खंडित हो सकती है. अभी आप देखिए हमारे आजू बाजू आप देखेंगे तो कोई ऐसा आइडियल आपको दिखेगा नहीं, फिर भी आपका स्ट्रगल जो है वो आपको जारी ही रखना है. जो जो अच्छे बातें हैं वो आपको आत्मसात करनी ही है. उर्दू मतलब एक शेर है कि वो सलीके से कुछ लोग हवा में खुशबू घोलते हैं, अभी भी कुछ लोग बाकी है जो उर्दू जुबान बोलते हैं. लेकिन ये कहने के बाद मैं ये भी कहना चाहता हूं कि आप सबको अभी से छोटी उम्र में ही इंग्लिश लैंग्वेज सीखना बोलना ये बहुत ही जरूरी है. तो ये बिल्कुल मत समझिए कि उर्दू हम लोग सीख गए तो आप काफी आगे बढ़ जाएंगे, बिल्कुल गलत बात है. तो इसलिए सब लोगों ने ये गांठ बांध लेनी चाहिए कि हम लोग को धीरे धीरे हम लोग को इंग्लिश की तालीम जो है वो भी हम लोग शुरू करता है हमको लेनी चाहिए. दोस्तों और एक दो बातें हैं कि सक्सेस जो है इसका डेफिनेशन जो है ये काफी अलग है. मतलब अगर मुझे एक बात सक्सेस लगती है वो आपको अलग लग सकती है. इसलिए हर एक बच्चे ने हर एक बच्ची ने अपने अंदर झांकना है आज से, और मेरी लाइकिंग किस चीज में है, मेरी स्ट्रेंथ किस में है, मेरे वीकनेस किस चीज में है, ये आपको अंतर थोड़े खोज करनी की है ताकि आपको अपनी स्ट्रेंथ पता चले और उसी के हिसाब से आपको अपने करियर में ध्यान देने की जरूरत है. दोस्तों मैं बाकी जब आऊंगा तब अभी सुनने वाले भी बहुत कम है, तो मैं अलग प्लेटफॉर्म में जब मुझे बुलाएंगे तो मैं सिर्फ बच्चों के साथ बात करूंगा, तब ज्यादा खोल के बात कर सकूंगा. अभी आज जिन बच्चों को यहाँ पे अच्छे रिवॉर्ड्स मिले हैं उनको पहली बार बधाई देता हूँ. आगे चल के और वो ज्यादा तरक्की करते ही अल्लाह से रिक्वेस्ट करता हूँ, उनसे प्रेयर करता हूँ और मुझे यहाँ पे बुलाया इसके लिए शुक्रगुजार करता हूँ. धन्यवाद. क्रिसमस नाताळनिमित्त धुळे शहरातील साखरे रोडवरील वृद्धाश्रम येथे रविवारी फळे वाटप व खाटा वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. क्रिसमस नाताळ निमित्त धुळे शहरातील साखरे रोडवरील वृद्धाश्रम येथे रविवारी निलेश ढालवाले व डॉक्टर अभय कुलकर्णी यांच्यातर्फे फळे वाटप तसेच खाटा वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी निलेश ढालवाले, डॉक्टर अभय कुलकर्णी, डॉक्टर भाग्यश्री कुलकर्णी, अभय नाशिककर, नमवेल कथरे, राजू चव्हाण, रमेश दुर्ले आदी उपस्थित होते. आज इथे श्री पाठक यांच्या कुष्ठरोग आश्रमामध्ये आम्ही इथे उपस्थित आहोत आणि मी आणि माझी सौभाग्यवती सौ भाग्यश्री कुलकर्णी तसेच श्रीयुत नाशिककर ज्वेलर्स या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही दत्त जयंतीनिमित्त आणि नववर्षानिमित्त येथील रुग्णांसाठी खाटा देत आहोत. श्री पाठक यांनी आम्हाला असं सांगितलं की इथे खाटांची खूप कमतरता आहे, रुग्णांना खाली झोपावं लागतं, त्यामुळे आमच्यातर्फे एक सेवा म्हणून आम्ही या खाटा त्यांना आजच्या शुभमुहूर्तावर इथे देत आहोत आणि सगळ्यांना आम्ही या निमित्ताने नववर्षाच्या आणि दत्त जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि उद्या
ख्रिसमस हा 25 डिसेंबर ख्रिश्चन समाज बांधवांचा सर्वात मोठा असलेला सण म्हणजे ख्रिसमस नाताळ आपण त्याला म्हणतो. तर त्याचंच औचित्य साधून भाऊ नमुएल पात्रे यांनी एक चांगला उपक्रम त्यांच्या मनात आला की ख्रिसमस हा सण आपण खूप मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करतो, पण त्याआधी जे काही असे घटक आहेत दीन दुबळे गरीब गरजवंत आपण त्यांच्याशी हा सण आपण साजरा करू, आपला जो आनंद आहे आपण तो त्यांच्याशी शेअर करू अशी त्यांच्या मनात संकल्पना आली. आणि त्या अनुषंगाने सन्माननीय भाऊ पाठक यांचं जे आश्रम त्यांचं या ठिकाणी कुष्ठरोगी आश्रम ही त्यांची सेवा चालू आहे अनेक अशा कित्येक वर्षांपासून. ही त्यांची 3री पिढी आहे आणि खूप अशी चांगली सेवा करत आहे. त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांनी हा या ठिकाणी फळ वाटपाचा उपक्रम राबवण्याची संकल्पना ठरवली आणि सन्मान्य कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं. तसेच आमच्या सन्माननीय रेव्हरंड सुनीता कोतवाल हे आमच्या पालकीनबाई यांना देखील या ठिकाणी बोलवण्यात आलं. त्यांचे सहयोगी श्री राजू भाऊ त्या व त्यांची मिसेस या तसेच काही हरणबा या ठिकाणचे बांधव तसेच ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेसचे त्याचे सहकारी या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी त्यांनी उपस्थिती नोंदवली आणि हा एक छोटासा असा कार्यक्रम चांगल्या प्रकारे या ठिकाणी आज या ठिकाणी साजरा होत आहे. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मराठा पाटील समाजाचा राज्यस्तरीय वधूवर व पालक परिचय मेळावा संपन्न. आदर्श शिक्षक, आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराचे वितरण. अंचलवाडी येथे जागमातेच्या यात्रोत्सवानिमित्त मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते महाआरती. मौलीगंज येथील शाळा क्रमांक 25 येथे उर्दू वक्तृत्व स्पर्धेचा शुभारंभ आणि साक्री रोडवरील वृद्धाश्रम येथे फळे व खाटा वाटप. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.